तर स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईब्सच्या चॅनलवरती। तर ॲग्रिस्टेक योजना या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या विविध पिकांची ई पीक पाहणी ही तलाठी व गावातून नेमलेल्या एका सहाय्यकाच्या मदतीने केली जाते। तर आता गावातून नेमलेला जो सहाय्यक आहे त्याच्या मानधनात वाढ करण्यात आलेली आहे आणि ती वाढ करण्याविषयीचा जी.आर. आलेला आहे। तर या जी.आर. मधून आपण पाहणार आहोत की हा जो गावातून नेमलेला सहाय्यक असतो या सहाय्यकाच्या प्रति प्लॉट ह्या मानधनात किती वाढ करण्यात आलेली आहे याविषयीची माहिती। ही माहिती जर तुम्हाला आवडली तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा। तर तुम्ही पाहू शकता हा आहे तो जी.आर. आणि या जी.आर. चा विषय तुम्ही इथे पाहू शकता। ॲग्रिस्टेक योजना डिजिटल क्रॉप सर्वे अंतर्गत सहाय्यकांना प्रति ओनर्स प्लॉट अनुयायी असणाऱ्या मानधनामध्ये सुधारणा करण्याबाबत आणि हा जी.आर. 27 जून 2025 रोजी आलेला आहे। त्यानंतर हा शासन निर्णय तुम्ही येथे पाहू शकता आणि या शासन निर्णयामध्ये या सहाय्यकांच्या मानधनवाढीबद्दलच यामध्ये माहिती देण्यात आलेली आहे या शासन निर्णयामध्ये। तर या शासन निर्णयामध्ये तुम्ही पाहू शकता त्यानंतर तलाठी यांनी त्यांच्या गावात तालुक्याच्या तहसीलदाराकडून नेमलेल्या सहाय्यकाच्या माध्यमातून उर्वरित पीक पाहणी पूर्ण करून घ्यावयाची आहे। तर संदर्भीय शासन निर्णयान्वये डिजिटल क्रॉप सर्वे अंतर्गत सहाय्यक यांना ओनर्स प्लॉट निहाय हंगाम निहाय प्रति ओनर्स प्लॉट रुपये 5 रुपये एवढे मानधन देण्यात तरतूद करण्यात आलेली आहे। तर आता ही तरतूद बदलून दिनांक 15/4/2025 रोजी माननीय मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित ॲग्रिस्टेक प्रकल्पाच्या सुकाणू समितीच्या बैठकीमध्ये डिजिटल क्रॉप सर्वे अंतर्गत सहाय्यकांना ओनर्स प्लॉट निहाय अनुयायी करण्यात आलेल्या मानधनात वाढ करण्याबाबत शासन निर्णय घेण्यात आलेला आहे। आणि जो शासन निर्णय घेण्यात आलेला आहे त्या अनुषंगाने डिजिटल क्रॉप सर्वे अंतर्गत सहाय्यकांना ओनर्स प्लॉट निहाय हंगाम निहाय प्रति ओनर्स प्लॉट अनुयायी असणाऱ्या मानधनामध्ये सुधारणा करून आता एकल पिकासाठी 10 रुपये प्रति प्लॉट आणि मिश्र पिकांसाठी 12 रुपये प्रति प्लॉट मानधन देण्याचा शासनाने निर्णय घेतलेला आहे। तर या शासन निर्णयामुळे अशा प्रकारची जी माहिती आहे अशा प्रकारची जी वाढ आहे ती करण्यात आलेली आहे की जे सहाय्यक आहेत त्यांच्या मानधनामध्ये जर एकल पीक असेल तर त्यासाठी 10 रुपये प्रति प्लॉट आणि जर मिश्र पिकांसाठी त्यांना आता 12 रुपये प्रति प्लॉट इतकं मानधन हे देण्यात येणार आहे आणि त्याविषयीचा जो शासन निर्णय आहे तो निर्गमित करण्यात आलेला आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता खाली माहिती आहे सदर शासन निर्णयान्वये करण्यात आलेली मानधनातील वाढ ही खरीप हंगाम 2025 पासून लागू करण्यात राहील। तर ही जी वाढ आहे ती 2025 पासून खरीप हंगामामधून लागू करण्यात येणार आहे। तर अशा प्रकारची वाढ ही सहाय्यकांच्या मानधनामध्ये करण्यात आलेली आहे। तर ही होती माहिती याविषयीची सविस्तर।